एकदम भारी राहिलं. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे. आज गांधी तीर्थ जळगाव येथे पूर्ण कुटुंबाबरोबर आज भेट देत आहे. आणि विशेषतः मला तर असं वाटतं महाराष्ट्रामधील हे जळगावमधील एकमेव ठिकाण असे असेल की गांधीजींच्या जीवन प्रवासाचा पूर्ण म्हणजे जेवढा परिचय असेल किंवा जेवढी माहिती असेल ती अतिशय चांगल्या पद्धतीने दिली जाते. आणि मला वाटलं की सुरुवातीला भारत समजून घ्यायचा असेल तर गांधीजी समजणं फार गरजेचं आहे. आणि महात्मा गांधीजींचा भारतातील खरा राजकीय प्रवास जो सुरू झाला तो 9 जानेवारी 1915ला. कारण आफ्रिकेत राहिल्यानंतर 21 वर्ष आफ्रिकेमध्ये गांधीजींनी जो संघर्ष केला किंवा तिथे जे काम केलं आणि गोखलेजींच्या भेटीनंतर गांधीजींनी भारतात येण्याचा जो निर्णय घेतला तो खरंच चांगला झाला. आणि पूर्ण प्रोसेसने काम कसं करायला पाहिजे ते काम गांधीजींनी या ठिकाणी केलेलं आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाचे काम गांधीजींनी केले हे देखील विसरता येणार नाही. गांधीजींनी सर्वात पहिले भारतात आल्यावर चंपारण्य सत्याग्रह असेल, अहमदाबादचा गिरणी कामगारांचा असेल, खेडा सत्याग्रह असेल, अनेक कामं या ठिकाणी केलेले आहेत. तर आपण बघतोय जैन फाउंडेशन नाव ऐकलेलंच असेल, भवरलाल जैन, आणि त्यांच्या माध्यमातून हा पूर्ण प्रोजेक्ट उभारला गेलेला आहे. तशी संपूर्ण माहिती मी देईलच, यात काही शंका नाही. नक्कीच आपल्याला आवडेल. तर मी इथे थांबतो आणि टप्प्याटप्प्याने अगदी निसर्गाने नटलेला आणि सजलेला हा जो प्रदेश आहे हा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. नेल बेटा, तर नक्कीच आपल्याला आवडेल. वेळोवेळी अशीच माहिती देत राहील. मी इथेच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.